तालुक्यातील आमसभेत राडा झालाय। शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी उभाठाचे कार्यकर्ते आपापसात भिडलेत। आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा सुरू होती। सभागृहात बसण्यावरून आमसभेत जुंपलेली आहे। शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि उभाटाचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत। शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि उभाटाचे कार्यकर्ते यांच्यात वाद झालेला आहे। आमदार दीपक केसरकर यांच्या समोरच ही वादावादी झालेली आहे। हे सर्व जण आपापसातच भिडलेले आहेत। सभागृहात बसण्यावरून खरं तर आमसभेत एकमेकांमध्ये ही जुंपलेली आहे। दोडामार्ग तालुक्यातील आमसभेत हा राडा झालेला आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज कौलगेकर यांच्याकडून। सूरज, नेमकं काय घडतंय तिथे? निश्चितच बघितलं तर आज दोडामार्ग येथे आमसभा होती आणि या आमसभेच्या वेळी आमदार दीपक केसरकर आहेत, त्यांच्या समोरच आज जो राडा आहे तो पाहायला मिळाला। यामध्ये बघितलं तर शिवसेना शिंदे गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट, उभाटा शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकीच्या अंगावर गेले। आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा सुरू असताना सभागृहातच बसण्याच्या वाद झाला बसण्यावरून, आणि या जागेच्या बसण्याच्या वादातूनच ह्या आमसभेत जो राडा आहे तो पाहायला मिळाला। विशेष म्हणजे जी आमसभा होती ती आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती आणि आमदार दीपक केसरकर यांच्या समोरच हा जो राडा आहे तो शिवसेना आणि त्याचबरोबर उभाटा शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांना भिडले गेले। त्यामुळे हा जो राडा आहे तो इथे दोडामार्गच्या आमसभेत पाहायला मिळाला। अगदी सुरेश, आता हा वाद नेमका सोडवण्यात आलेला आहे का? कोणी मध्यस्थी यात केली आहे? निश्चितच त्यानंतर बघितलं तर आमदार दीपक केसरकर यांनीच जी मध्यस्थी आहे त्याची मध्यस्थीची भूमिका बजावली। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि त्यानंतर हा जो वाद आहे तो मिटलेला आहे आणि पुन्हा एकदा आमसभेला सुरुवात झालेली पाहायला मिळते। अगदी सुरेश, खरं तर हा वाद आता झालेला आहे, मात्र आधी कधी यांच्यामध्ये असं वादावादी झाली होती का आणि म्हणूनच कुठेतरी हा वाद पुन्हा उफाळून आलाय? याआधी अशा काही घटना घडल्या होत्या? एकंदर पाहिलं तर दोडामार्ग मध्ये जी आमसभा आहे ती एक वर्षानंतर घेण्यात आली। त्यामुळे कुठेतरी जे विरोधक होते ते काहीतरी नाराज होते आणि त्यामुळेच हा बघितलं तर जो वाद आहे तो पूर्वीचा शिंदे गट आणि ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये वाद आहे तो पाहायला मिळतो आणि त्याचं जे रूपांतर आहे त्याचं ते जे चित्र आहे त्या ह्या आमसभेत पाहायला मिळालं। त्यामुळे पूर्वीचे जे काही वाद होते ते या आमसभेत दिसले। त्यामुळे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळत आहेत। अगदीच, नेमकी भूमिका काय होती या दोन्ही कार्यकर्त्यांची? खरं तर तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची भूमिका काय होती सुरेश? निश्चित बघितलं तर जे विरोधी आहेत, जे शरद पवार राष्ट्रवादी गट असेल किंवा ठाकरे शिवसेना गट असेल आणि सत्ताधारी शिवसेना गट असेल, तर यामध्ये विशेष म्हणजे बसण्याच्या जागेच्या कारणावरूनच हे जे पहिले आहेत ते वाद झाले। नेमकी जी जागा आहे ती कोणती बसण्यासाठी मिळावी याच्यावरून वाद झाला आणि हा वाद हळूहळू शाब्दिक वाद आहे तो बाचाबाची पर्यंत झाला आणि त्यामुळे हा जो राडा आहे तो आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जी सुरू होणाऱ्या जी आमसभा होती त्यांच्या समोरच हा जो राडा आहे तो पाहायला मिळाला। त्यामुळे कोकणात कुठेतरी पुन्हा एकदा ठाकरे शिवसेना आणि शिवसेना यांच्यात वाद हे पाहायला मिळतोय। अगदी सुरेश, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।